नमस्कार, मी कपिल प्लॅनेट मराठीवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. लग्न घटिका जवळ आली आहे असं मी का म्हणतोय, कारण मंगलाष्टका वन्स मोर या सिनेमाची टीम आपल्यासोबत आहे. शीतल आणि वृषभ दोघांचं खूप खूप स्वागत. थँक यू. पहिला प्रश्न हा, फिल्म खूप कलरफुल झाली आहे आणि ही जी लग्न घटिका आता जवळ येत चालली आहे, तुमच्यासाठी हे एक आपण म्हणूया की एक उत्सवच आहे, कारण 23 मेला फिल्म रिलीज होते. हो. कशी होती ही सगळी प्रोसेस ऋषभ? बघितलं गेलं तर हिंदीमध्ये बोललो तर आपण बहुत पापड बेले. क्या क्या बेले मूवी बाद में सुनेंगे. काय काय बेले. एक्झाम्पल जे मी मगाशी सगळ्यांसमोर बोललो, मला मराठीची सुधारणा करायला लागली, स्पष्टपणे बोलणं शिकायला लागलो. ते मेन आहे, त्याला मला 1 महिना गेला. त्यानंतर मॅम बरोबर आमचे वर्कशॉप्स, मॅमला लिटरली नाशिकहून सासरी यायला लागायचं माझ्या वर्कशॉपसाठी वगैरे. फक्त माझ्यासाठी खास यायचे ते. कारण की आमचं पुढं भांडण होतं, सगळं प्रेम नव्हतं. तुम्ही बघितलंच ट्रेलरमध्ये. ते सगळ्यांना परत कोऑपरेट करण्यासाठी आम्हाला एकत्र यायला लागलं पुढं. म्हणजे खूप वर्कशॉप करायला लागले आणि त्यानंतर माझ्या वेळेस असं नाणे पापड बेलले, की ते माझ्यासाठी इकडे यायचे नाशिकवरून पुण्याला. शीतल? काही नाही, खूप मजा आली काम करताना. काहीतरी वेगळी कॉन्सेप्ट होती. अ, वेगवेगळे शेड्समध्ये काम करता आलं आणि स्टोरी इतकी धमाल असल्यामुळे काम करायला खूप मजा आली. यामध्ये आम्ही खूप भांडलोय, खूप भांडलोय. तेवढंच आम्ही एकमेकांवर प्रेम पण केलंय आणि लग्न पण केलंय आणि घटस्फोट पण केलाय. पण घटस्फोट कशा पद्धतीने केलाय हे तर थिएटरमध्येच जाऊन बघावं लागेल. ते दिसतंय ट्रेलरमध्ये किंवा गाण्यांमध्ये, तुम्ही म्हणजे ते टॉम अँड जेरी असतं ना, तसे दोघं हो, हो. सातत्याने अगदी, भांडतायत. अगदी. हो, हो. फिल्म जरी आणि रोमॅन्टिक असते. एकमेकांना आम्ही अक्षरशः धरून मारलं सुद्धा, इतकं आम्ही भांडलो तर ह्याच्यामध्ये. त्यामुळे मला पण प्रश्न पडला की रोमॅन्टिक फिल्म आहे आणि हे एवढे का भांडतात? हो. कारण की शेवटी आपण नाव दिलंय आपलं घटस्फोट 16 फेमस केलंय आणि भांडल्याशिवाय घटस्फोट होऊ शकत नाही. सो कितीही प्रेम दाखवलं तर आम्हाला परत लग्न करायचं नव्हतं. घटस्फोट दाखवायचं लोकांना आणि ते का करू नये, होऊ नाही. आता ते पण आम्ही त्यात मेसेज दिलेला ऑलरेडी लोकांना. पण ते म्हणूनच सस्पेन्स आहे. फिल्मचं नाव मंगल अष्टका रिटर्न्स. रिटर्न्स. का रिटर्न्स? पण आम्ही आतापर्यंत लग्न सोहळे बघितले, हा हे घटस्फोट घटस्फोट. सोहळा पहिल्यांदाच बघतो, त्यामुळे स्टोरी इंटरेस्टिंग आहे. हो. यामध्ये आम्ही अक्षदा नाही दिलाय. सगळ्यांना निगेटिव्ह वाटाणे दिलेत, जे आमच्यावरती टाकलाय सगळ्या ऑडियन्सने आणि याच्यामध्ये फेरे उलटे घेतले. आपण लग्नामध्ये मंगल अष्टका गातो, ह्याच्यामध्ये आम्ही दंगल अष्टका गायली आहे. उलटे फेरे घेतले, या सगळ्या गोष्टी आणि मग त्यातून आम्हाला रिअलाईज होतं, की यार आपण काय होतो आणि आपण काय झालो आणि म्हणून मग ते मंगल अष्टका पुन्हा रिटर्न होतं आणि आमचा घटस्फोट सोहळा हा मंगल अष्टक सोहळा होता. ओ, म्हणजे म्हणून मंगलाष्टका रिटर्न्स असं ना. बरेचशी तर आतापर्यंत तू ग्रामीण भागाच्या भूमिका केल्यास. फर्स्ट टाइम एवढा ग्लॅमरस भूमिकेत तू दिसते हो. आणि स्क्रीनवर खूप गोड दिसलीस. थँक यू. सो कसं होतं हे मेकओव्हर? थोडा अवघड होता कारण मी नाशिकची आहे. मी पण अ, नाशिकचा आहे. हो आणि माझे आई-बाबा सगळे ते खानदेश भागातले आहेत. म्हणून माझं शहरातलं कॅरेक्टर केलं थोडंसं भाषेवर काम करावं लागलं. थोडंसं लूक वाईज काम करावं लागलं. कसं कॅरी करायचं मी स्वतःला. आय-टीमध्ये काम करणारी मुलगी कशी चालत असेल, कशी बसत असेल, कशी बोलत असेल यावर थोडंसं काम करावं लागलं. बाकी आमचे दिग्दर्शक होतेच. ते माझ्याकडून सगळं काम करून घेत होते. आणि योगेश भोसलेंची खासियत आहे की ते खूप स्ट्रिक्ट असतात सेटवर आणि आतापर्यंत त्यांच्या मागचे प्रोजेक्ट आपण बघितले, तर काहीतरी एकदम पॉवरफुल स्क्रिप्ट त्यांनी निवडल्या होत्या. पण ही हलकं-फुलकं फॅमिली रोमकॉम पठडीतली फिल्म आहे, जी प्रेक्षकांची नाळ पण तेवढ्याच ताकदीने पकडेल. तर तुमच्या दोघांचा ॲज अ डिरेक्टर त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता, ॲज ॲक्टर म्हणून त्यांच्यासोबत? स्पेशली मास सेटवर म्हणजे ते सेटवर डिरेक्टर असायचे. म्हणजे मॉनिटर समोर बसायचे, तेव्हा ते डिरेक्टर व्हायचे आणि त्यांना त्यांचं काम काढून घ्यायचं. ऑब्व्हियस आहे. आणि त्यांची स्क्रिप्ट आहे, त्यांनी लिहिलेली. पण बिहाइंड द सीन ही इज लाइक माय बेस्ट फ्रेंड. हो. ते आम्ही लाइक खूप फ्रेंडली राहतो. म्हणजे तिथं कॉलेज लाईफ आहे ना, आम्ही दोघं अजूनही जगतो भेटल्यावर, जे मी इकडे पाहिलं. सो हां, ॲज अ डिरेक्टर इज परफेक्ट. मॉनिटर समोर एकदा बसले, की मग आमचं मग घाम फुटतो आम्हाला. पण नंतर त्यानंतर मग ते आमच्यावर घाम ते मी पुसतात आमचं. मग ते लाइक गुड आहे. म्हणजे दोन्ही ते बॅलन्स करून आम्हाला पुढं घेऊन आले, आजपर्यंत घेऊन आलेत आम्हाला. शीतल? त्यांच्याबरोबर काम करताना मला खूप चांगलं वाटलं कारण त्यांच्यासोबत माझी ही दुसरी फिल्म आहे. याआधी पण मी त्यांच्याबरोबर फिल्म केली आहे. ते ॲज अ हीरो होते त्या फिल्ममध्ये 143 नावाची. त्यामुळे तेव्हा आमची चांगली बॉन्डिंग झाली होती. तेव्हा आम्ही चांगले फ्रेंड्स झालो होतो. पण काय ना, की ह्या सिनेमामध्ये ही कॉन्सेप्ट अशी आहे ना, ह्याच्यातलं माझं जे कॅरेक्टर आहे, ते खूप भांडखोर आहे. सारखं चिड करणं, सारखं भांडण करणं, त्यामुळे माझं सारखं त्यांच्याशी भांडण व्हायचं. आणि सारखे रुसवे-फुगवे आमचे व्हायचे. पण तरी मला मला पुन्हा स्क्रीनसमोर यावं लागायचं आणि त्यांना मला डिरेक्ट करावंच लागायचं. तो जो भाग असायचा तो खूप डिफिकल्ट व्हायचा. मग संध्याकाळी पुन्हा आमचं शॉर्ट आउट व्हायचे. पुन्हा नव्याने आम्ही दुसऱ्या दिवशी काम करायचं.
पुन्हा तेच, पुन्हा आमचं भांडण व्हायचं कारण की मी त्या झोनमध्ये असायचे. याच्याशी पण माझं भांडण व्हायचं आणि सरांशी पण व्हायचं. त्यामुळे कधी-कधी मी खूप रडायचे सेटवरती. म्हटलं, "काय यार, मला नाही करायचं. मला हा सिनेमाच नाही करायचा." मी अक्षरशः एकदा सेट सोडून चालले होते. हो. माझं इतकं भांडण, इतकी चिडचिड म्हणजे ते कॅरेक्टरच माझं असं दिलंय, की मी एक एक सीन तर आमचा असा आहे, की आम्ही सलग पाऊण तास भांडतोय. 10 पानांचा म्हणजे 10 पानं आम्ही पाठांतर केलं 10 पानांचं आणि ते वन टेक केलंय. वाह! म्हणजे मी बोलायला सुरुवात केली ना, ती 10 पानं बोललीये मी आणि तो जो पहारा असा चढलेला असतो आणि मध्येच मग काहीतरी होतं. मग माझा परत सटकला आणि पुन्हा आमची भांडणं असं. त्या दोघांच्या भांडणात तुझं सँडविच व्हायचं का? नाही, नाही. हो. आमचं पण तेवढंच व्हायचं. ओ. ते इक्वली असं वाटलं गेलं ते भांडण आमचं. हो. खूप तू भांडणं खऱ्या व्हायची. आयुष्यात पण अशीच भांडखोर आहेस? नाही, मी खूप स्वीट आहे. आणि माझं नाव खरं पण शीतलच आहे आणि मी खूप शीतल शीतल आहे. आहे. बरं दोघांसाठी हा प्रश्न आहे. अशा कुठल्या 3 गोष्टी, की ज्या सेटवर तुला वृषभच्या खटकल्या आणि वृषभ तुला अशा तिच्या कुठल्या 3 गोष्टीच्या तुला खटकल्या? आता ठीक आहे फिल्ममध्ये तुम्ही भांडणं घेऊन कॅमेऱ्यासमोर पण थोडंसं माझा पण नाईलाज आहे. पहिली हा गोष्ट गेम आहे भांडू नका नाहीतर परत जाऊन गेम. नाही, पहिलं एक गोष्ट मला हे खटायची की मी आमचं सीन झालं आणि मी बाहेर पडलो ना, परत ओरिजिनल ऋषभ व्हायचा. एकदम जॉली हे ते चेष्टा मस्ती करणारा. पण हे मॅडम बाहेर निघत नव्हते कॅरेक्टरचे. अजिबात निघत नव्हते. मग ते मला खटकायचं. आम्ही काही कॉमेडी करायचं ही माझी. "थांब रे, बघ पुढं बघ. सांगतोय ना, तू सांगतोय ना काहीतरी. पुढे बघ ना तू. काय चाललंय तुझं?" मग असं आमचं मग भांडण पण वाद लागायचे आमचे. हो. मग हे मला एक गोष्ट यांची खूप खटकायची. मी ते कॅरेक्टर सोडून मी सोडलेच नाही शेवटपर्यंत मॅडमनी. आम्ही फिल्म नंतर 1 वर्ष बोललोच नाही. हो. हो, आम्ही सिरियसली? कोणत्याच सिरियसली? प्रेक्षकांसाठी जाता जाता मंगलाष्टका रिटर्न्स नाव खूप इंटरेस्टिंग आहे. आतापर्यंत आपण लग्न सोहळे बघितले, त्याच्यात घटस्फोटाचा सोहळा बघायला मिळणार आहे. का वेगळं पण प्रेक्षकांना यातून मिळणार ऋषभ. वेगळं असाच आहे, की आपण डिव्होर्स फक्त बघितले आणि ऐकले आता फक्त कोर्टामध्ये पेपर साइन करून. आता तुम्ही लग्नासारखं डिव्होर्स बघताय, ते खूप तुम्हाला एंटरटेनिंग असणार आहे, की लग्नानंतर डिव्होर्स होऊ कसं शकतो? काय-काय होऊ शकतात? पद्धती कशी असतील? प्रथा कशा असतील? त्या पंडित कुठले मंत्र म्हणेल? हे सगळं बघणं तुम्हाला खूप एंटरटेनिंग असेल. नक्की बघा. शीतल? मी ह्या चित्रपटाच्या माध्यमातून असं सांगू इच्छिते, की आता जे लग्न करण्यासाठी इच्छुक आहेत, ज्यांचं लग्न ठरलं आहे किंवा जे लग्न करणार आहेत किंवा ज्यांचं आत्ताच लग्न झालं आहे, त्यांनी स्पेशली हा सिनेमा बघावा. कारण आजकाल घटस्फोटच्या गोष्टी खूप वाढल्या आहेत. मग त्या का वाढल्या आहेत? आपण कुठल्या गोष्टीवर वर्कआउट केलं पाहिजे? ॲज अ हसबंड वाईफ आपण कसं राहिलं पाहिजे? ही गोष्ट तिथपर्यंत नको पोहोचायला याची आपण काय काळजी घेतली पाहिजे? ह्या सिनेमातून तो मेसेज नक्की जाईल. आणि असं आमचे प्रोड्युसर किंवा डिरेक्टरचा कळकळीने हा प्रयत्न होता, की हा चित्रपट आला आणि लकीली हा सगळ्यांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचला, की नक्कीच डिव्होर्सचं प्रमाण कमी होईल. की हो. डिव्होर्स नाही घेतला पाहिजे. लग्न ही खूप सुंदर गोष्ट आहे आयुष्यातली. ती केल्यानंतर ती पूर्ण आयुष्यभर पुरली पाहिजे आणि आयुष्यभर निभावली गेली पाहिजे. वाह! तो एक छान मेसेज ह्या सिनेमातून जाणार नक्कीच. चलो थँक यू सो मच आणि दोघांना तुमच्या या लग्न सोहळ्यासाठी, घटस्फोट सोहळ्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक यू सर. थँक यू.